लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरणात सूरज चव्हाणला अटकेनंतर जामीन। लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झालाय। अटकेनंतर लगेच जामीन मंजूर झालाय। तर सूरज चव्हाणवर झालेली कारवाई थातूर मातूर। सूरज चव्हाणवर 307 चा कलम लावा, पीडित विजय घाडगेंनी मागणी केली आहे। आणि असं ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे, आम्ही त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ। शेवटी एकच सांगतो, अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे ह्या दोन नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत। एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही। अहो, माझ्यावर हल्ला झाला तर मला इथे एक कॉन्स्टेबल नाही बाहेर, आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना संरक्षणात मुंबईपर्यंत पाठवण्यात आलं, आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलीस आहेत। आज सगळ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर पोलीस आहेत। कशामुळं? ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना संरक्षण तुम्ही देताय। कुठल्या पद्धतीचं राज्य चालवायला लागलात तुम्ही? महाराष्ट्र म्हणतोय 307 दाखल करा। तुम्ही सोशल मीडियावर बघा, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे 307 दाखल झालं पाहिजे, कारण ती घटनाच तशी आहे। ज्याला कायद्याचा सुद्धा अभ्यास नाही तो म्हणतोय मर्डर करण्याच्या पद्धतीचा मारहाण आहे ती।